पालित साखरने प्रतिभा साखरने ईडीचा समन्स पाठवण्यात आलेला आहे. कोणाला जायचं ते मी काय बोलतो, काय वेगळा प्रश्न असेल ना. ज्या प्रकारे गोंधळ झाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मध्ये मिसिंग लिंक, या मिसिंग लिंकच्या दरम्यान जी काही ट्रॅफिक जाम झाली त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल सुप्रिया सुळेंची माफी मागितली. बघा, सुप्रिया सुळेंची माफी मागितली त्या खासदार आहेत. हजारो लोक रस्त्यावरती अडकले, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा दोष आहे का? नाही. त्याच्यामध्ये नियोजनाचा आणि आपल्याकडे अजूनही जे व्हीआयपी साठी सगळं काही करायचं, व्हीआयपीच्या सोयीसाठी सगळे आखणी करायची, ही जी प्रशासनाची मानसिकता आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं नाही ना की तिथे बैल कापा, एक बैल कापला ना, किंवा रस्ता अडवा, हे का मुख्यमंत्र्यांची सूचना नसतात. हे प्रशासन काही गोष्टी परस्पर करतं. अशा प्रकारचे उद्घाटन सोहळे हे सोप्या पद्धतीनं करणं गरजेचं असतं, जेव्हा लोकांना त्रास होणार नाही. हे मुहूर्त का मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी किंवा अन्य कोणी काढले नाहीये. त्याच्या ह्याला जबाबदार मुख्यमंत्र्यांचं प्रशासन. मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली म्हणे असं वारंवार होत आहे. मुख्यमंत्र्यांचं लक्ष नसल्यामुळे होत आहे. कशा करता एवढा शो करायची गरज होती? आहे ना, केलंत ना तुम्ही केलंत ना, तुम्ही करून दाखवलंत ना, लोकांना कळलं तुम्ही केलंय. हे तुम्ही केलंय, हे लोकांना कळलंय, बाबा तुम्हीच केलंय आणि तुम्हीच करू शकता जगात सगळ्या गोष्टी. आम्हाला नाही जमलं काय? हा महाराष्ट्र जो घडलेला आहे हा तुम्हीच घडवलाय तुमच्या जन्माच्या आधीपासून. हे सगळं जे आहे, जायकवाडी असेल, हे मुंबईचे त्या काळातले 56 पूल असतील, झोपडपट्टी पुनर्वसन योजना बाळासाहेबांनी केली ती, किंवा अन्य रस्ते, मुंबई एक्सप्रेस हायवे, फ्रीवे, हे सगळं जे तुम्हाला दिसतंय सगळं हे तुम्हीच केलंय. कालच्या